पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। गेली 6 दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्व, लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा राजकीय प्रवास करणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले। चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते। मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली। चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी त्यांच्या निवासस्थानीच उपचार केले। डॉक्टरांची टीम देखील सोबत होती। 5 डिसेंबरपासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखीनच खालावली। अगदी अन्न पाणी देखील घ्यायला त्यांनी नकार दिला। अशा परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची देखील चाचपणी करत अगदी तयारी देखील केली। चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी आवश्यक यंत्रणा देखील आणायची तयारी केली। मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीत शिफ्ट करणे योग्य नाही असा सल्ला दिल्याने चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली। लातूरच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले। लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द राहिली। गांधी परिवाराचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख। सोबतच 60 वर्षांच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप नाही, राजकीय डाग नाही, भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत। शुद्ध चरित्र हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य। त्यामुळे 6 दशकांचा निष्कलंक राजकीय प्रवास थांबला असे म्हणावे लागेल। त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील, सून अर्चना पाटील, 2 नाती असा परिवार आहे। लातूरचे नगराध्यक्ष, आमदार ते खासदार असा 1967 पासून 2004 पर्यंतचा राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही। लिंगायत समाजातून चाकूरकर येत असले तरी त्यांनी स्वतःला मर्यादित कधी करून घेतले नाही किंवा तसा संदेश जाईल अशी कृती देखील आपल्या हातून होऊ दिली नाही। सर्वपक्षीय संबंध असलेले चाकूरकर यांना ते ज्या लातूरमधून नेतृत्व करायचे त्याच लातूरमधील मुस्लिम समाज खूप मानायचा। त्यांचे एक वेगळे आदराचे स्थान समाजामध्ये होते, अगदी आणि शेवटपर्यंत राहिले। प्रचंड अभ्यास, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि प्रभावी मांडणी हे चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचे विशेष गुण। त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आणि त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने निर्माण झाली असे नक्कीच म्हणता येईल। ಅಷ್ಟಮದಗಳಯನ್ನು ಕಟ್ಟಿನೋ ಜೀವ, ಅಷ್ಟಮದಗಳಯನ್ನು ಕಟ್ಟಿನೋ ಜೀವ, ಶಿವ 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 ಮಂಗಲಂ ದೇಹಿ ಮಾನಪಮಾನಕ್ಕೆ ನಿಲೆ ಹೊನೆಯಾಳು, ಮಾನಪಮಾನಕ್ಕೆ ನಿಲೆ ಹೊನೆಯಾಳು, ದಯಾ ಮಾಡು ಗುರು ಸಿದ್ಧ ಲಿಂಗ ಕೃಪಾಳು, ದಯಾ ಮಾಡು ಗುರು ಸಿದ್ಧ ಲಿಂಗ ಕೃಪಾಳು, ಶಿವ 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 ಮಂಗಲಂ ದೇಹಿ, ಶಿವ 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 ಮಂಗಲಂ ದೇಹಿ। ಹರ ಓಂ ಶಿವಲೋಕದಿಂದಲೇ ಪರಮನಪ್ಪಾಗಿ ಅಂಗಿ ಮರ್ತಿಗೆ ತಿಳಿಯದು ವಿಪರಿ ಸತ್ಯನ ಪಂಚಾಕ್ಷರ ಮಹಾಶ್ರಗಳನ್ನು ಮುದ್ದದಿ ತವೇ ತಿಳಿದು ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಸಾತ್ವಿಕ ಲಿಂಗಾಚಾರ ಸದಾಚಾರ ಶಿವಾಚಾರ ಗಣಾಚಾರ ಭಕ್ತಾಚಾರ ಭಕ್ತ ಮಹೇಶಿ ಪ್ರಾಣಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಾರ್ಗೋತ ಸುವರ್ಣ ಪುಷ್ಪೇನು ಸನಾತನ ವೀರಶೈವ ಗೋತ್ರೋದ್ಭವ ವೃಷಭ ಗೋತ್ರೋದ್ಭವಸ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವರಾಜ ಪಾಟೀಲ ಕರು ಆಕಳ ಬಾಲ ಹಿಡಿದು ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಹೋದರು। ಜಯ ಜಯ ನಮಃ। त्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये एक शोककळा पसरली। पाटील साहेब यांचे राजकीय प्रवास 60 वर्षामध्ये त्यांचं सुसंस्कृतपणा, त्यांचा संयम, चारित्र्य संपन्नता, त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे पाटील साहेब होते। आणि अशी ही व्यक्ती मला वाटतं
पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एका कुटुंबाचं, एका व्यक्तीचं वगैरे ही हानी नाही, ही संपूर्ण देशाची हानी आहे, राज्याची हानी आहे. आणि पाटील साहेब म्हणजे ही एक देशाची संपत्ती होती. आणि म्हणून आज आपल्यावरती एक खूप मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. आणि एवढंच म्हणेन की त्यांच्या जाण्यामुळं एक फार मोठी पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. पाटील साहेबांचं आणि आमच्या परिवाराचे अतिशय जवळचे संबंध, त्यांनी विशेष करून माझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं. माझ्यासारखे अनेक माणसं त्यांनी घडवली. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्हाला शब्द फुटत नाही, त्याच्यामुळे पुढे. आणि मी परत असं म्हणेन, पाटील साहेबाला श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ आमच्यावरती येणं म्हणजे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी अतिशय जड अंतकरणानं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आणि या ठिकाणी पाटील परिवार, शैलेश पाटीलजी, अर्चनाताई पाटील या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्वर देवो, ती ईश्वरकडे प्रार्थना करतो. आणि माझ्या वतीनं परत श्रद्धांजली अर्पित करून थांबतो. ओम शांती शांती शांती. आज फक्त लातूरच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर काळे ढग दाटलेत. कारण काँग्रेसचा सुसंस्कृत, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक चेहरा आपण हरवलाय. देशाचे माजी गृहमंत्री, मूल्याधिष्ठित, तत्वनिष्ठ आणि एकनिष्ठ राजकारणाचे मूर्तिमंत उदाहरण आणि लातूरचे लाडके नेते शिवराज पाटील चाकूरकर आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्यानं काँग्रेसच्या उदात्त परंपरेचा एक मजबूत प्रतिनिधी हरपलाय. धर्मनिरपेक्ष मूल्यांचे ते बुलंद प्रतीक. त्यांनी आयुष्यभर लोकशाही, समानता आणि सौहार्द यांची मशाल उंच ठेवली. त्यांची संवादाची शैली, सौजन्य, संयम आणि आदराने राजकारण करण्याची पद्धत आज मात्र इतिहास झाला. शिवराजजी, तुम्ही देहाने आमच्यात नाही, परंतु तुमची परंपरा, तुमचं प्रेम आणि काँग्रेसच्या विचारधारेवरील तुमची अपार श्रद्धा ही सदैव लातूरकरांच्या मनात आणि मतांमध्ये जिवंत आहे. तुमचं कार्य, तुमची विनम्रता आणि लोकांसाठीची निस्सीम बांधिलकी आम्ही पुढच्या पिढ्यांना सांगत राहू. तुम्ही दिलेल्या प्रत्येक मूल्याला मान दे. आम्ही तुमची परंपरा लातूरसह संपूर्ण देशात अभिमानाने पुढे नेऊ, ही आमची शपथ आहे. हीच तुमच्यासाठी खरी आदरांजली ठरेल, एका लातूरकराकडून.